नमस्कार. रेसिपी सर्कल चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत तुरीच्या घुगऱ्या किंवा त्याला तुरीचे कडण असेही म्हणतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सर्वात आधी बघूया. तर त्यासाठी मी घेतलेला आहे कढीपत्ता, शेंगदाणे, हिरवी मिरची, मीठ, लसूण, कोथिंबीर, हळद, जिरे, मोहरी, तूर आणि तेल घेतलेलं आहे. आता हे तूर आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे. तर हे तूर मी पांढरे तूर घेतलेले आहे. आता ह्या तुरी आपल्याला हलक्याशा भाजून घ्यायच्या आहे. आता तुरी भाजून झाल्यानंतर याला थंड होऊ द्यायचं व थंड झाल्यानंतर याला स्वच्छ धुवून घ्यायचं. आता ह्या तुरी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. तर याला आपल्याला कुकर मध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आपल्याला तूर पूर्ण पाण्यात बुडेल व त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून याच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपल्या 5 शिट्ट्या झालेल्या आहे, कारण तूर शिजायला जास्त वेळ लागतो. तर आपली तूर आता चांगली शिजलेली आहे. आता मी घेतले आहे कढईमध्ये तेल, त्यामध्ये घातलेले आहे मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण आणि याला चांगले परतून घ्यायचे. त्यामध्ये घालूया हळद, कोथिंबीर आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता हे चांगलं परतलेलं आहे. तर यामध्ये आपण शिजून घेतलेल्या तुरी घालायच्या आहे. आता या तुरी आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या व त्यामध्ये मीठ घालायचे आहे. आता या तुरी आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगल्या शिजवून घ्यायच्या आहे. तोपर्यंत आपण मिक्सर मध्ये हिरवी मिरची, शेंगदाणे, कोथिंबीर बारीक करून घेऊया. यात थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे. तर आपल्या तुरी आता चांगल्या शिजलेल्या आहेत. तर त्यामध्ये आता आपण करून घेतलेले वाटण यामध्ये मिक्स करूया. तर यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी ऍड करायचं आहे. तुरीच्या घुगऱ्या आपण शक्यतो भाकरीसोबत खातो, त्यामुळे थोड्याशा पातळच ठेवायच्या. तर आता याला चांगली उकळी येऊ द्यायची. तर आपल्या तुरीला छानशी उकळी आलेली आहे व आपल्या घुगऱ्या तयार झालेल्या आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.